पैठण शहरामध्ये मी सध्या आहे. जायकवाडीतून रात्री 3 लाख क्युसेकने पाणी सुरू होतं आणि हे सगळं पाणी गोदावरी नदी झेपावलंय. पण हे बघा त्याच्यामुळं पैठण शहरात कसा पूर आलाय. मी सध्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात आहे आणि ही समोरची आळी आहे जी गागाभट्ट चौकात जाते. आता हे बघा सगळे शटर्स तुम्हाला जे जे दिसत आहेत सगळेच्या सगळे पाण्याखाली आहेत दोन्ही बाजूंनी. आता ही बाजू तुम्ही बघा, हे बघा हे सगळं पाणी घरामध्ये शिरलंय तिकडे गागाभट्ट चौकापर्यंत. आणि ही जी लाईन तुम्ही माझ्या डाव्या बाजूला बघताय या लाईनीतले सगळी दुकानं सध्या बंद आहेत. कारण का तर पुराचं पाणी त्यांच्या दुकानांमध्ये शिरलंय आणि प्रचंड नुकसान झालंय. त्याच्यामुळे त्यांनी दुकानच उघडलेलं नाही. अनेकांनी त्यांच्या दुकानातलं जे आवश्यक सामान आहेत ते सामान ऑलरेडी काढून घेतलंय. त्यामुळे पाणी कुठल्या क्षणी वाढू शकतं, कुठल्या क्षणी कमी होऊ शकतं. पण आता नाशिकचं पाणी जायकवाडीमध्ये यायला लागलंय. परिणामी निम्म पैठणे पाण्यामध्ये जाण्याची शक्यता आहे. असं पाणी तुंबू शकतं. हे बघा आता सध्या माझ्या मांडी एवढं पाणी आहे, माझ्या गुडघे एवढं पाणी लागलंय माझ्या. पोलिसांचा फौजपाटा आहे, अधिकारी सुद्धा आलेले आहेत, काही बचावाच्या टीम सुद्धा आहेत. पण आता पाणी ओसरायला लागलंय. पण प्रशासनाने सांगितलं की पुढचे 2 दिवस मुसळधार पाऊस या भागामध्ये होणार आहे. त्यामुळे सुद्धा नागरिकांना अधिकची काळजी घ्यावी लागेल कारण धरणातून पाण्याचा विसर्ग वाढेल. आता इथे काही महिलांनी ना पाण्याची पूजा केली आहे. त्यांनी गोदामाईला प्रार्थना केली की बाबा तू एवढा आमच्यावर कोपू नको, आमच्यावर एवढं नुकसान होऊ देऊ नको. म्हणून या महिलांनी मगाशी एक आपण ज्याला म्हणूयात पंथी सुद्धा जाळून पाण्यामध्ये सोडली आहे. त्यामुळं इंटरेस्टिंगली इथून पुढे नागरिकांना काळजी घ्यावी लागणार आहे.